आयुष्यात कधी असं कोणाला म्हणले नाहीये की तुला मी आवडले नाही का, तुला मी आवडली आहे ना, तू मला हे प्रपोज करशील का वगैरे. मुळात मी सिरियलचंच शूट पहिल्यांदाच करते. मी होच म्हटलं या भूमिकेला कारण याचा गाण्याशी संबंध होता काहीतरी. हे एका दिवसात करण्याचं स्क्रिप्ट आहे का, हे पहिले मला असं झालं की अरे हे पुस्तक आहे, हे स्क्रिप्ट नाही आहे, एवढं मोठं आपण आज शूट करायचंय का, असं झालं. आई काही न करता बिचारी माझ्याबरोबर सोबत म्हणून बसलीये 12 तास. ती तिला किती कंटाळा येत असेल. हृदयात वाजे समजेन सारे जग वाटे हगणे, असं ते सदा मी आता ड्रीमिंग. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा स्नेल. लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना, नक्की मी आले कुठे. तर आज मी आले आहे झी मराठीवरील कमळी या मालिकेच्या सेटवर. का असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे ना, तर मागे बघताय ना एक शूट चालू आहे. तर कमळी या मालिकेमध्ये एक नवीन ट्रॅक सुरू होतं आहे आणि त्याच ट्रॅकच्या निमित्ताने आर्या आंबेकर ही गायिका, ही कलाकार आपल्यासोबत आहे. चला तर तिच्याशी संवाद साधूयात. तर कशी आहेस? मस्त मजेत. तू कशी आहेस? मी पण छान. खूप हेक्टिक शेड्यूल चाललंय तुझं, तुला कसं वाटतंय? मी पहिल्यांदाच इतके सीन्स एका दिवशी वगैरे हे असं शूट पहिल्यांदाच करते. मुळात मी सिरियलचंच शूट पहिल्यांदाच करते. तर हे माझं काय डेब्यू पण नाही म्हणता येणार, एक कॅमिओ सिरियलमध्ये आहे आता. झी मराठीसाठी तू अनेक टायटल सॉन्ग गायलेत. आता तू त्याच प्लॅटफॉर्मवर आता ऍक्ट करतेस, तर तुला किती छान वाटतंय? मला झी मराठीसाठी काहीही काम करायला खूप छान वाटतं नेहमीच, कारण माझी सुरुवात झी मराठीपासून झाली आहे. लिटिल चॅम्प्समध्ये मी कंटेस्टंट म्हणून होते, त्यानंतर लिटिल चॅम्प्सची जज म्हणून पण होते आणि असंख्य टायटल्स आणि सिरियलचे थीम सॉंग्स पण झीसाठी गायले. तर आता एका नव्या स्वरूपात मला झीसाठी काम करायला मिळतंय, तर मला खरंच आनंद होतोय खूप. बरं, तुला आम्ही एक छान अशी हिरोईन म्हणून पाहिले, गायिका म्हणून तर ऑफकोर्स पाहत आलं. तर इथे तुझा नेमका काय सीन आहे? इथे मी गायिकाच आहे असं म्हणता येईल. तुम्ही मला वाटतं सिरियल बघा म्हणजे तुम्हाला कळेल. गायिकाच असणार आहे मी ह्या भूमिकेत. म्हणजे मी होच म्हटलं या भूमिकेला कारण याचा गाण्याशी संबंध होता काहीतरी. आणि गायिकाच दाखवली आहे मी. प्रोफेसर दाखवली आहे गाण्याची. अनामिका गाडगीळ असं नाव आहे. बाकीचं सगळं तुम्ही बघाल. बरं, मगाशी ना तुमचा जो सीन चालू होता तिथे कमळीची तुझी छान मैत्री दाखवली आहे. तर तुझं रिअल लाईफमधलं कॅरेक्टर ह्याच्या उलटा आहे टोटली. तर तुला ते काही डिफिकल्ट वाटते किंवा असं ऑड फिलिंग येते का तुला? हो, मी काही डायलॉग्स म्हणताना मला खरंच खूपच ऑकवर्ड वाटतंय, कारण मी आयुष्यात कधी असं कोणाला म्हणले नाहीये की तुला मी आवडले नाही का, तुला मी आवडली आहे ना, तू मला हे प्रपोज करशील का वगैरे. अजिबातच नाही, असं माझं कॅरेक्टरच नाहीये. त्यामुळे मी खूपच लाजत बिचकत असं म्हणलं जाते. माझ्यासाठी थोडंसं काय ॲडव्हेंचरसच आहे हे असे डायलॉग्स म्हणणं. बरं, तू जेव्हा ह्या सिरियलला हो म्हणालीस तेव्हा एक गायिकेचा रोल पण तुला निभवायचा आहे म्हणून पण म्हणालीस. पण तुला जेव्हा कळालं की स्क्रिप्टमध्ये असेही डायलॉग आहेत तेव्हा असं झालं का, अरे काय हे? ऑफकोर्स झालं. एक एवढा मोठा स्क्रिप्टचा गठ्ठा तू आता बघितलास तर हे एका दिवसात करण्याचं स्क्रिप्ट आहे का, हे पहिले मला असं झालं की अरे हे पुस्तक आहे, हे स्क्रिप्ट नाही आहे, एवढं मोठं आपण आज शूट करायचंय का, असं झालं. आणि त्यात डायलॉग्स हे असे थोडंसं डिफिकल्ट तर वाटतंय. डिफिकल्ट म्हणजे तुझ्यासारख्या गायिकेला ऍक्टिंग डिफिकल्ट वाटते का, कसं काय? ऍक्टिंग डिफिकल्ट नाही वाटत आहे, ते डायलॉग्स म्हणणं, कारण ते माझ्या स्वभावासारखे नाही आहेत म्हणून डिफिकल्ट वाटतं. बरं, इथे जशी कमळीशी तुझी मैत्री दाखवली आहे किंवा मी आता ती पाहणार आहोत, तशी रिअल लाईफमध्ये तुझी कोण आहे मैत्रीण की तिच्याशी सगळं शेअर करते? माझे असे ग्रुप्स आहेत. प्रत्येक ग्रुपचं वेगवेगळं काय विषय आहेत बोलण्याचे. माझा शाळेचा ग्रुप आहे, माझा फर्ग्युसनचा, SNDTचे, असे वेगवेगळे ग्रुप्स आहेत. आणि त्या सोसायटी फ्रेंड्स आहेत आमचे. त्या ग्रुपमध्ये असं कोण पर्टिक्युलर नाहीये जिच्याशी सगळं शेअर करतेस असं? प्रत्येकच जण तसं पर्टिक्युलर, म्हणजे प्रत्येकच जण माझी खासच मैत्रीण. बरं, आता सेटवरचे जे सगळे तुझे को-ॲक्टर्स आहेत त्याच्याशी तुझा बॉन्ड जुळतोय का? हो, खूप छान. ही टीम खरंच खूप छान आहे. मुळात हे प्रोडक्शन हाऊसच खूप सुंदर सगळं प्रोड्यूस, म्हणजे अरेंज इतकं छान केलंय सगळं. आत्ता तुम्ही बघत असाल तर मला रूम पण इतकी छान, क्लीन रूम, क्लीन वॉशरूम्स, प्रत्येकाला वेगळी रूम, प्रत्येकाला वेगळं वॉशरूम, AC आणि स्वच्छता. इथपासूनच मला त्यांचं ते हे काम करण्याची पद्धतच आवडली आहे. सगळं आपलंसं करून घेणे आणि हा सगळा बॉन्ड त्यांनी खूप छान जुळवून आणलाय, खूप छान. मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की आज ताईची ना आई पण तिच्यासोबत आज दिवसभर सेटवर आहे. काल पण होती, आज पण आहे. नाही, माझं शूट 2च दिवसांचं. आईसोबतचा काही किस्सा आहे का सेटवरचा असा सांगण्यासारखा?
मला तर कौतुकच वाटतं की आई मला खूपदा म्हणते की मी कधी कधी म्हणते ना, आई मला आता कंटाळा आला, किती वेळ चालू आहे हे शूट, असं 12 तास झाल्यावर शेवटी असं वाटतं. मग मला लक्षात येतं की आई काही न करता बिचारी माझ्याबरोबर सोबत म्हणून बसली आहे 12 तास, ती तिला किती कंटाळा येत असेल. ती कधी असं बोलून दाखवत नाही. पण तू कधी आईला असा प्रश्न विचारलेस, आई मी गाणं गाऊ की ऍक्टिंग मध्ये चांगली वाटते मी, तुला काय असं विचारलेस कधी? नाही, असं नाही विचारलेलं. म्हणजे गाणं आहे की गाणंच? असंही नाही, जो रोल चांगला असेल तर गाण्यासाठी प्लेबॅक सिंगरचा रोल असो, ऍक्टिंगचा रोल असो, रोल छान असेल तर करायला काहीच हरकत नाही, आई बाबा कोणाची. नक्कीच. बरं, कमळी या सिरियलला एखादं सॉन्ग डेडिकेट करायचं झालं तर कोणतं करशील? हृदयात वाजे समजेन सारे जग वाटे हगणे, असते सदा मी आता ड्रीमिंग. मी आता गाऊन आले हे गाणं पण. तिथे पण तिचं चालू होतं, ए मगाशा स्केलचं नका घेऊ, हा आत्ताच्या स्केलचं घेऊ तर हो. फरक. का म्हणजे गायकाला काय असं वाटतं की आपली स्केल चेंज होते, की तो फिअर असतो तो का? लॉंग शॉट होता ना, मास्टर शॉट घेतला, त्याच्यात वेगळ्या स्केलमध्ये गायला जाऊ शकतं. क्लोजमध्ये थोड्या वेळाने एक अर्ध्या तासानंतर क्लोज शॉट्स लागले, तर तो डोक्यातला सूर समजा गेला असेल आणि वेगळ्या पट्टीत मी जर गायले आणि ते 2 शॉट्स जर का तुम्ही मिक्स केले तर खूपच वेडवाकडं विचित्र सुरांमध्ये ऐकू येऊ शकतं. एक वेळ वेगळ्या स्केलमध्ये, दुसरी वेगळ्या स्केलमध्ये, म्हणून सांगत होते. बरं, आता मालिका विश्वातलं तुझं पदार्पण झालंय, अजून कुठे कुठे आणि कशी तू पाहायला मिळणार आहे, मला छोटीशी हिंट मिळेल का? हिंट म्हणण्यापेक्षा मला पण ही उत्सुकता आहे. आय लाईक टू गो विथ द फ्लो. ओके, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार.